जेव्हा लग्न ठरवलं जातं तेव्हा खूप गोष्टींचा आधी विचार केला जातो। भावी वर आणि वधूंच्या पत्रिका तपासल्या जातात, कुंडली देखील मिळवली जाते, मुला मुलींचे पगार काय आहे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेतलं जातं, जेणेकरून पुढील आयुष्यात काही समस्या निर्माण होणार नाहीत। परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जिच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि याचाच परिणाम आपल्या पुढील आयुष्यावरही पडतो। ती गोष्ट म्हणजे आरोग्याशी संबंधित काही टेस्ट। यातीलच एक टेस्ट आहे HIV। सध्या HIV संसर्ग झपाट्याने वाढतोय। वाढता संसर्ग पाहता एका राज्य सरकारने लग्नाआधी HIV टेस्ट करणं बंधनकारक केलंय। नक्की हे राज्य कोणतं आहे आणि त्यामागील हेतू काय आहे समजून घेऊयात। आरोग्य मंत्री एप्रिल लिंगडो यांनी राज्यात लग्नापूर्वी HIV एड्स चाचणी अनिवार्य करण्यासाठी सरकार एक नवीन कायदा करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे। ते म्हणालेत की HIV एड्सच्या प्रसाराच्या बाबतीत मेघालय राज्य राष्ट्रीय स्तरावर 6व्या क्रमांकावर आहे आणि ईशान्य भागात हे प्रमाण खूप जास्त आहे। जर गोव्याने चाचणी अनिवार्य केली आहे तर मेघालयचे स्वतःचे कायदे का नसावेत? याच कायद्यांचा मोठ्या समुदायाला फायदा होईल असं ते म्हणाले। दरम्यान आता या निर्णयानंतर मेघालयप्रमाणेच महाराष्ट्रातही हा नियम लागू करणं गरजेचं आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आरोग्य तज्ज्ञांच्या मते लग्नाआधी HIV प्रमाणेच काही टेस्ट करणं गरजेचं आहे। जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या टेस्ट। ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल। लग्नाआधी ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल चेक करणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात निरोगी पद्धतीने करू शकाल। फर्टिलिटी टेस्ट। आजकाल करिअरमुळे अनेक मुली लग्न उशिरा करतात। जर तुम्ही त्यांपैकी एक असाल तर फर्टिलिटी टेस्ट करून घ्या। यावरून गर्भाशयात कोणती समस्या आहे का नाही हे ओळखता येईल। जेनेटिक टेस्ट। प्रत्येक जोडप्याने जेनेटिक टेस्ट ही करायलाच हवी। यामुळे भविष्यात तुमच्या बाळामध्ये काही जेनेटिक समस्या निर्माण होऊ शकते का याचा अंदाज बांधला जातो। थॅलेसेमिया। थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक आजार आहे। जर आई वडील दोघेही या आजाराचे रुग्ण असतील तर मुलांमध्येही हा आजार संक्रमित होऊ शकतो। पॅप स्मिअर टेस्ट। महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचा धोका तर नाही ना हे पाहण्यासाठी पॅप स्मिअर टेस्ट करणं गरजेचं आहे। याशिवाय तुम्ही फुल बॉडी चेकअप सुद्धा करायला हवा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।